वर्षापूर्वी 250 वर्ष झाली या गोष्टीला. तर सरस्वतीबाई जोशी नावाचे एक स्त्री होते. तर त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला. तर हा कार्यक्रम त्यांनी का सुरू केला? तर पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षण तर नव्हतंच आणि एकत्र कुटुंब पद्धती होती आणि घरातच राहायचं, घरातली कामं करायची, बाहेर अजिबात जायचं. की आपला मुलगा लांब झालेली कारण का मुलं मन रमायला खेळामध्ये याच्यामध्ये आणि त्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आलो. आपण एवढं त्यांना इकडे अभ्यास त्यांना कंटाळापणा वाटतो, पण घरी गेल्यावर विचारलंच पाहिजे तुला काय सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद शाळेमार्फत हार्दिक स्वागत करतो की तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आज उपस्थित झाले आहात. ते काय म्हणून वाटतो की किमान 50% मुलांची आई पालक ते आमच्या सदस्यांचा एक पूर्ण नियमित थांबलेले आहेत आणि त्या कार्यक्रम पण केला होता. असे सर्व आपण उपस्थित झालो आहोत. कार्यक्रमात एक वाहत होता की तुमच्याशी ओळख होती. आम्ही नवीन आहेत, आम्हाला कोणी पण काही माहीत नव्हतं. एकमेकांच्या कर्मचाऱ्यांची ओळख होणे, आपल्या सर्वांची ओळख होणे, मातांची ओळख होणे हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की माता जोपर्यंत आपल्या शाळेकडे येत नाही तोपर्यंत मुलांची गुणवत्ता सुधारत नाही. आमचा आता 30 वर्षाचा अनुभव होता. जोपर्यंत माता आपल्या मुलांच्या वया पाहते, मुलांचा अभ्यास पाहते, तोपर्यंत म्हणून केलं अभ्यास होतो मुलांचा. आणि त्या क्षण आलं की बऱ्याचशा महिला कामामध्ये खूप व्यस्त असल्या कारणाने त्यांना मुलांच्या वया पाहणं, मॅडमने का शिकवलं, शिक्षकांनी का शिकवलं, ते मुलांना कसं लिहिलंय, चांगलं लिहिलंय, कुठं बदली लिहिलंय, हे मुलं महिला पाहत. आज हेतू हा संवर्धन शाळेत द्यावं, आपल्या शाळेकडच्या सुविधा त्या पाहाव्या, मुलांची गुणवत्ता पाहावी आणि आम्ही जे मुलांचे प्रयत्न करतोय त्याला तुम्ही सर्वांनी 100% सहकार्य करावं असं आपल्याकडे अपेक्षा होती आणि अपेक्षेमुळे आपण तुम्हाला बोलू. उशीर झाला फास घेतोय मी. माझं मागे लक्ष नाही कोण कुठे उभे